3 मे 1985. मुक्काम बडोदा. कालच्या दिवसभरात डोळ्यासमोर बडोदा शहरही आलं आणि वर्तमान घडामोडीतले महत्वाचे प्रवाहही ध्यानात आले. वाडी, रावपुरा, मांडवी, अहमदाबादी पोळ अशा भागातून फिरताना पुण्याच्याच कसबा, सोमवार, घोरपडे पेठातून फिरल्यासारखं वाटत होतं. तसं बडोद्यात फिरताना अनेकदा पुण्याची आठवण व्हावी अशी शहराची रचना, हवामान आणि लोक आहेत. काल सुद्धा गप्पा मारताना पुनासे म्हणलं की बोलणाऱ्यांनीच मराठीत बोलायला सुरुवात केली असं वारंवार झालं. रात्री भोगीबाईंची मुलाखत संपल्यावर घरापर्यंत सोडायला त्यांचा मुलगा आणि पुतण्या आले होते. पुतण्या नाशिक रोडला नोकरीला आहे. जवळच्या रस्त्यानं आणण्यासाठी त्यांनी छोट्या गल्ल्यातल्या वाटांनी आणलं. आसपास पसरलेली हरिजन वस्ती दाखवली. त्यातच वाटेत एक लग्न लागलेलं होतं. त्याचा मांडव रस्त्यावर होता. दिव्यांच्या माळा लागलेल्या होत्या. रस्त्यावरच पंगत थाटलेली होती. पत्रावळीवर वाढलेलं जेवण साधंच वरण भाताचं होतं, पण पंगत बरीच लांब पसरलेली होती. भोगीबाईंच्या मुलाला पाहिल्यावर तिथल्या 2-3 जणांनी पंक्तीतूनच वाट काढून दिली. पायात चप्पल घालून तिथून जाताना संकोचून गेल्यासारखं तर होत होतं, पण दिवसभर ज्या सामाजिक प्रश्नांची मोठमोठे शब्द वापरत चर्चा चालू होती त्याचं कितीतरी वेगळं भान त्या लग्नाच्या सोहळ्यावर ओझरती नजर फिरवताना जाणवत होतं. बाहेर घडतंय ते सगळं यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणारं याचं भान असेल का? आपण पत्रकार म्हणून वहीत भराभर टिपणं घेताना या माणसांचे चेहरे डोळ्यासमोर येतात का? राखीव जागा, मुख्यमंत्रीपदाचं राजकारण, पोलिसांचे अत्याचार, वृत्तपत्रांवर हल्ले, हिंदू मुस्लिम दंगली, सामाजिक समता, घटना, वैचारिक मांडणी असं कितीतरी. हे सगळं कुठे आपल्या कातडीतून खोल उतरतं का? लग्नाचं ते दृश्य मनात अस्वस्थता जागी करून गेलं. आज किरीट भट यांची भेट होऊन चर्चा झाली. तेव्हा अशीच अस्वस्थता ल्यायलेला माझी या जातीचा मज भेटे कोणी असं वाटलं. किरीट भट हे लोकसत्तामधले एक ज्येष्ठ पत्रकार. साध्या खादीच्या वेशात असतात. पत्रकार म्हणून ज्येष्ठ, पण अहंकाराचा कुठे स्पर्शही नाही. सुप्रसिद्ध बडोदा डायनामाइट केसमधले ते एक आरोपी होते. त्यांच्या प्रौढ चेहऱ्यावर गुजरातमधल्या परिस्थितीनं हृदयात उमटलेली कळ स्पष्ट दिसत होती. कालच्या चर्चेतले कितीतरी मुद्दे त्यांच्याकडून स्पष्ट करून घेतले. एका चांगल्या पत्रकाराचा अभ्यास तपशीलवार असावा लागतो. तो नुसता पांडित्यपूर्ण अभ्यास पुरत नाही. त्या विषयाशी त्याचं आंतरीचं नातं असावं लागतं. आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा पत्रकार कसलीही व्याख्यानबाजी न करता पण समाजाचा एक शिक्षक असतो, प्रबोधनाचा शिल्पकार असतो. याचं मूर्त रूप किरीट भट यांच्यात दिसलं. दलित मुस्लिम ॲक्सिस, वर्गयुद्ध आणि दलितस्थानची कुजबूज इथपासून प्रश्न विचारले. किरीटभाईंनी सांगितलं की आपले दलित बांधव सहकारी चिडून ही भाषा वापरतात तेव्हा त्यांची वेदना आपण ध्यानात घ्यायला हवी. भोगीबाईंसारखा कार्यकर्ता घ्या. त्यांचं तळमळीचं नाणं खणखणीत आहे. त्यांच्या वक्तव्यावर न जाता सामाजिक न्याय प्रस्थापित होण्याची निकड आपण ओळखायला हवी. तसं मला तुम्ही विचाराल तर असा काही दलित मुस्लिम ॲक्सिस आज तरी अस्तित्वात नाही किंवा अचानक वर्गयुद्ध पेटायची शक्यता नाही. राजकीय पक्षनिष्ठा बाजूला ठेवून विचार केला तर आपल्याला हे मान्य करायला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर मागासवर्गीयांच्या विकासाच्या दिशेनं थोडीफार का विना प्रगती झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे दलित 1947 पेक्षा 1985 अधिक बऱ्या स्थितीत आहे. पण आर्थिक विकासा इतकंच महत्त्वाचं म्हणजे सामाजिकदृष्ट्या एकत्र वावरणं, विचारांची देवघेव, शिक्षण प्रसार. किरीटभाईंच्या मते मागासवर्गीयातही सामाजिक संघर्षाच्या प्रश्नावर 2 तट आहेत. एका गटाला सवर्ण समाजाशी टक्कर घेणं नकोय तर दुसऱ्या गटाला अशी लढाई हवी आहे. विशेषतः तरुणांमध्ये ही खुमखुमी जास्त आहे. पण वर्गयुद्ध दलितांच्या हिताचं नाही किंवा राष्ट्रविरोधी भाषा, राष्ट्रविरोधी घटकांशी हात मिळवणी यामुळे दलित आणखीनच अडचणीत येतील. जोपर्यंत हा समाज, हा देश तुम्ही आपला मानता तोवरच समानता, समृद्धी मागायचा तुमचा हक्क आहे. पण एकदा का त्या देशाशी, समाजाशी वैर पत्करून द्रोह करायला टाकलात की तुमचा हक्क संपतो. मी स्वानुभवाने तुम्हाला सांगतो की भोगीबाई सारख्या कार्यकर्त्यांना याची जाण आहे. जसवंत मकवाना नावाचा आणखी एक ज्वलंत दलित कार्यकर्ता आहे. तो काँग्रेसमध्ये होता पण सोळंकी विरोधक. कोणत्या तरी एका भाषणात तो म्हणाला
की राखीव जागा रद्द झाल्या तर आम्हाला दलितस्थानची मागणी करावी लागेल. याचं निमित्त करून त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं. म्हणजे खरं तर सोळंकी गटाने आपला राजकीय हिशोब या वाक्याच्या आवरणाखाली चुकता केलाय. कारण जसवंतभाईंची खरी भूमिका आहे की सर्व समाजाने आम्हाला समतेने सन्मानपूर्वक वागवावं, माणसाने माणसाला वागवावं. तशी वागणूक दलितांना मिळाली तर आम्ही राखीव जागा सुद्धा मागणार नाही. आज अजून सुद्धा राखीव जागा विरोधी आंदोलनात कुठे हिंसक प्रकार नाहीत, कुठं सवर्ण दलित मारामाऱ्या नाहीत. एखादा अपवाद वगळता हिंसकतेचे मुख्य प्रकार हिंदू मुस्लिम दंगलीचे आहेत आणि या दंगलीमागे राजकीय हात. मागासवर्गीय समाज आज बहुसंख्येनं काँग्रेसच्या मागे आहे. आज काँग्रेसच आपला उद्धार करू शकतं असं त्यांना वाटतं. बडोदा आणि अहमदाबादच्या आंदोलनविषयक परिस्थितीतही जरा फरक. इथे बडोद्यात हरिजन वर्ग संयमित आहे, पण अहमदाबादमध्ये मात्र पॅन्थर्सचा एक मोठा गट आहे. तिथे सशस्त्र मुठभेड शक्य आहे. पुढे काही काळ पोलीस अत्याचार, वृत्तपत्र प्रकरण, भ्रष्टाचाराच्या केसेस, त्यात गुंतलेले सोळंकींचे हात अशा नव्या नव्या क्षितिजांवर चर्चा विस्तारत गेली. कालच्या प्रामुख्याने राखीव जागा या अनुषंगाने आलेल्या महत्वाच्या मुलाखतीनंतर आजचा दिवस हे नवे इश्यूज समोर घेऊन उगवला. ही चर्चा चालू असताना असं जाणवलं की नकळत आता प्रश्नांची एक मालिका तयार झाली आहे. कोणाशी चर्चा करायची आहे आणि त्याला किती वेळ आहे या आधारे मुख्य भर कशावर द्यायचा हे ठरतं. पण एकूण मिळून हाताळण्याचा आशय डोळ्यासमोर नीट असतो. राखीव जागांविरोधी आंदोलनाबाबतची भूमिका, त्यात गुंतलेलं राजकारण, पोलीस, वृत्तपत्र, जनता यांच्या खास गाठीभेटी, या घडामोडींचा शोध घेतच मग नवनिर्माण आंदोलन, 1981चं राखीव जागा विरोधी आंदोलन यांचे संदर्भ येतात. महात्मा गांधी या व्यक्तीचं आणि विचारांचं आजच्या गुजरातमधलं स्थान समजावून घेण्याची गरजही त्यामुळे जाणवते. मग गुजरातमधली दलित चळवळ, आर्थिक विकास, राजकीय अस्थिरता यावरून चर्चेचा प्रवास होतो. राणे आयोग हाही चर्चेतला परवलीचा शब्द. असे सर्व शब्द मिळून तयार होते आशयाची मास्टर लिस्ट. यातल्या काही मुद्द्यांवर गुजरातमध्ये मतैक्य कन्सेन्सस असल्याची उत्तर आहेत. नवनिर्माण आंदोलन फारसं अर्थपूर्ण नव्हतं. महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि गांधीवादी विचारांचा फार थोडा प्रभाव गुजरातमध्ये शिल्लक आहे. इथल्या दलित चळवळीला महाराष्ट्रातल्या प्रमाणे स्वतःचा असा एथॉस नाही. फुले आंबेडकरांच्या उंचीचा नेता इथे निर्माण झाला नाही. हे काही मतैक्याचे मुद्दे. मुळात राखीव जागांच्या समस्येत काही तथ्य असलं तरी आता त्याचा वापर केवळ राजकीय कारणासाठी करून घेतला जात आहे, यावरही बरंचसं मतैक्य असतं. राखीव जागांच्या प्रश्नावरून सुरू झालेली चर्चा या सर्व मुद्द्यांची प्रदक्षिणा घालून त्याच प्रश्नावर येते. राखीव जागांचं समर्थन वा विरोध, त्यातून निर्माण होणारा सामाजिक पेच, याला उत्तर काय? किरीटभाईंचं उत्तर ऐकलं तेव्हा वाटलं की जवळजवळ निष्कर्षात्मक मानावी अशी मांडणी ऐकायला मिळाली. ते म्हणाले, मागासवर्गीयांच्या विकासासाठी राखीव जागा ही अत्यंत आवश्यक तरतूद आहे. सवर्णांना आपल्या समाजव्यवस्थेत आजही अनेक फायदे आहेत, याचा ते उल्लेख करत नाहीत आणि मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलतींकडे बोट दाखवतात. तेव्हा राखीव जागा अजून तरी आवश्यक आहेत. प्रश्न असा आहे की किती काळ? ही तरतूद कायमचीच ठेवायची का? तर निश्चितच नाही. 40 वर्षापूर्वी राखीव जागांची तरतूद निर्माण करताना जी सामाजिक आर्थिक परिस्थिती होती ती तशीच्या तशी आज नाही. तीत खूप बदल झालेत. हे बदल ध्यानात घेऊन राखीव जागांच्या धोरणात काही बदल हवेत. या धोरणाचा पुनर्विचार जरूर हवा, पण पुनर्विचार म्हणजे जागा रद्द करणे किंवा सवर्ण सुचवतील ते फेरबदल म्हणजे पुनर्विचार नव्हे. राखीव जागांच्या धोरणात काही मूलभूत बदल करायचे असेल तर त्याची योजना मागासवर्गीयांच्या मधून पुढे यायला हवी आणि बदलाची अंमलबजावणी मागासवर्गीयांच्या संमतीनं, सहकार्यानं व्हायला हवी. अंतिमतः समाजाच्या दीर्घकालीन व्यापक हिताचा विचार करता राखीव जागा नाहीशा होऊन गुणवत्ता हा निवडीचा निकष ठरेल असा समतापूर्ण समाज निर्माण होणं हे आपलं खरं उद्दिष्ट आहे. या प्रश्नाचा प्रामाणिकपणे सामना करायचं ठरवलं तर मार्ग सापडेलही, पण आज आम्ही काही मनापासून प्रामाणिकपणे करतच नाही. प्रत्येक बाबतीत राजकारणाचा विचका आहेच. नेतृत्व हा धंदा झालाय. 30 जानेवारी 1948ला एका माणसानं गांधीजींच्या शरीरात गोळ्या घातल्या, पण त्यानंतरही आजतागायत आपण महात्माजींचा रोजच्या रोज खून करतो. ढोंगी आणि स्वार्थी राजकीय नेतृत्वाने गांधीजींच्या पुतळ्याआड
आपली पोळी भाजण्याचं कामच पद्धतशीर चालवलंय. किरीटभाईंच्या घरून निघून चालत चालत दैनिक संदेशच्या ऑफिसात पोचलो. संदेश हे तूर्त काँग्रेसच्या बाजूचं वृत्तपत्र. त्याचे संपादक अमीनभाई कुरेशी हे सोळंकींचे दोस्त आहेत अशी माहिती मला देण्यात आली होती. राखीव जागा हा इश्यूच नाही, मुख्यमंत्री हटाव योजनेचं ते एक निमित्त इतकंच, हे उद्घाटनपर त्यांचं वाक्य या माहितीशी सुसंगत वाटलं. पण पुढे बडोदा अहमदाबाद इथे घडलेल्या दंगली, त्यामागचे हात, पोलिसी कारवाई वगैरे विषयी त्यांनी दिलेली माहिती ऐकताना मात्र सोळंकींचा दोस्त बोलतोय असं वाटलं नाही. बरं, ते देत असलेली माहिती आधीच्या काही मुलाखतींमध्ये हाती लागलेल्या तुकड्यांशी संगतवार जुळत होती. बडोदा आणि अहमदाबादमधल्या परिस्थितींचे पैलू निरनिराळे होते हे काल लक्षात आलं होतं. आज त्या पैलूंवर अमीनभाई अधिक प्रकाश टाकत होते. राखीव जागा विरोधी आंदोलनाची पहिली प्रास्ताविक फेरी मार्चमधल्या निवडणुकीपूर्वी पार पडली होती. पण ते तर फक्त नमन होतं. निवडणुका संपल्यावर आंदोलनाचा मुख्य सूर लागला. 18 मार्चच्या गुजरात बंदनं आंदोलन प्रांतभर पसरवलं. बडोदा आणि अहमदाबादमधल्या परिस्थितीत फरक पडायला इथपासून सुरुवात झाली. अहमदाबादमध्ये 8 मार्चलाच परिस्थितीनं हिंसक वळण घेतलं. उर्वरित गुजरातमधूनही, विशेषतः सुरत, मेहसाणा, सावरकाट इत्यादी हिंसक घडामोडींची एखाद दुसरी बातमी येत होती. उत्तर गुजरातेत मेहसाणा, सावरकाटा या भागात पटेल कम्युनिटीचं प्रभुत्व बऱ्यापैकी आहे. सावरकाटा भागात रतुभाई अदानी ग्रुप बऱ्यापैकी जम बसवून आहे. शहरी भाग काँग्रेस विरोधी आहे, तर जवळजवळ सर्व ग्रामीण भाग हा काँग्रेसचा हुकमी इलाका. सौराष्ट्रात राजकोट वगैरे भागात कुणबी विरुद्ध काठी म्हणजे पटेल, रजपूत दोन्ही कडव्या जमाती असा जातीय संघर्ष आहेच. तर दक्षिण गुजरातमधल्या आदिवासी भागात प्रथम दलित संघटित व्हायला लागलेत. सध्याचे गुजरातचे गृहमंत्री अमरसिंह चौधरी त्यातलेच. त्यांच्या आशीर्वादानं मागासवर्गीयांचा राखीव जागावादी गट दक्षिण गुजरातेत सुरतमध्ये जन्माला येऊ लागला. 1981च्या आंदोलनापेक्षा यावेळच्या परिस्थितीत दिसणारा हा फरक, त्यावेळी दलितांमध्ये संघटितपणाची निशाणीही नव्हती. अजूनही ते असंघटितच आहेत, पण आत्ता निदान जरा जरा ते संघटित व्हायला लागलेत. तिथे थोड्याफार सवर्णविरुद्ध दलित चकमकी घडल्या, पण त्या फारच किरकोळ. सर्व मुख्य हिंसक दंगली हिंदू मुस्लिमांमधल्या आहेत. या हिंदू मुस्लिम दंगली कशा पेटल्या या संदर्भात बडोद्याच्या परिस्थितीचा अभ्यास मनोरंजक आहे. त्याविषयी अमीनबाईंनी माहिती दिली. ते म्हणाले, 18 मार्चपासून पुढे महिनाभर बडोद्यातली परिस्थिती शांत होती. राखीव जागा विरोधी आंदोलन चालू होतं, पण शांतपणे. विद्यार्थ्यांचे मोर्चे निघायचे, त्यांना अटक करून संध्याकाळी सोडून दिलं जायचं. आंदोलनाशी संबंधित इतर कार्यक्रम, शाळा बंद, कॉलेज बंद, घेराव वगैरे यात कसलेही गैरप्रकार झाले नाहीत. बडोद्याचे पोलीस कमिशनर पी.के. दत्ता यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. तेव्हा जुना बडोदा सुद्धा सर्वसामान्य स्थितीतच वावरत होता. दरम्यान अहमदाबादच्या परिस्थितीला हिंसक वळण लागलं होतं, म्हणण्यापेक्षा लावलं होतं म्हणायला हवं. कारण काँग्रेस पक्षांतर्गत हितशत्रूंनी सरकारला पेचाट आणायला डाव टाकला होता. प्रथम राखीव जागा विरोधी आंदोलन बदनाम करायला काँग्रेसमधल्या सोळंकी विरोधी गटानं हिंदू मुस्लिम संघर्ष मुद्दामच पेटवला. मुळात राखीव जागा विरोधी आंदोलनालाही त्याची फूस होतीच, कारण त्यामुळे सोळंकी आणि अमरसिंह चौधरी अडचणीत येत होते. हे काम प्रबोध रावळ यांचं असल्याचं बोललं जातं. त्यांचे एक मित्र, माजी विधानसभा सदस्य मोहम्मद हुसेन बरेजिया यांच्या मदतीनं त्यांनी दंगल भडकवली. मागल्या निवडणुकीत मोहम्मद हुसेन यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यांचा मतदारसंघ अहमदाबादमधला दर्यापूर मतदारसंघ. दर्यापूरमधूनच अहमदाबादमधली हिंदू मुस्लिम दंगल भडकली. त्यातच पोलिसी अत्याचाराच्या बातम्यांनी आगीत तेल ओतलं. जातीय दंगल भडकल्यावर वास्तविक राखीव जागा विरोधी आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं, पण पोलिसांनी नागरिकांना अंधाधुंद बडवणे, घरात घुसणे, स्त्रिया, म्हातारे, बालकं यांनाही न सोडणे यामुळे परिस्थिती बिघडत गेली. वृत्तपत्रांनी याविषयीच्या बातम्या उठाव देऊन छापल्या, कडक निषेध नोंदवले आणि अस्वस्थ जनमत पेटवलं. याच काळात राखीव जागावादी सुद्धा संघटित व्हायला लागले होते, पण परिस्थितीतल्या हिंसकपणामुळे ते अजून दबून होते, पृष्ठभागावर येत नव्हते. केंद्र सरकारचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण येऊन परिस्थितीची पाहणी करून गेले. नंतर राजीवजी सुद्धा आले. त्यांच्या भेटीचा खूप चांगला परिणाम झाला असता. ते स्वतः दर्यापूर भागात गेले होते. सरकारी अधिकाऱ्याच्या डोळ्यांनी दंगल पाहणं त्यांनी नाकारलं होतं.
त्याकरता पार पोलीस कमिशनरपर्यंत सर्वांना आणायलाही त्यांनी कमी केलं नाही. एका ठिकाणी पोलीस कमिशनर त्यांना घाई करायला लागला, तेव्हा राजीवजींनी त्यांना सांगितलं, तुम्हाला घाई असेल तर विमानतळावर चालू लागा. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांनी विचारविनिमय केला होता की या परिस्थितीवर काय करायला हवं. आधी त्यांना कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही दोष कुणाला द्याल, तेव्हा राजीवजींनी समतोल उत्तर दिलं होतं की इतक्या थोड्या वेळाच्या पाहणी दौऱ्यानंतर काही सांगणं कठीण आहे, शांतता प्रस्थापित करणं एवढाच माझ्या येण्याचा उद्देश आहे. आधी राजीवजींची इथली इमेज खूप चांगली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही लोकांनी सोळंकींकडे बघून नव्हे तर राजीवजींकडे बघून पंजाला मत दिलं होतं. राखीव जागांच्या धोरणाचा पुनर्विचार करायला त्यांची तात्विक अनुकूलता आहे हे माहिती असल्यामुळे आंदोलक आणि त्यांचे सहानुभूत मुख्यतः मध्यमवर्गीय यांना राजीवजींकडून विशेष अपेक्षा होती. त्यांच्या भेटीचा उपयोग झालाही असता, पण अचानक पत्रकार परिषदेत सोळंकींच्या सांगण्यावरून राजीवजींनी जाहीर केलं, दंगली मागे निवडणुकीत हरलेल्या विरोधी पक्षांचा हात आहे. असं उथळ स्टेटमेंट राजीव गांधींकडून अपेक्षित नव्हतं. लोकांचा अपेक्षाभंग झाला. आशेच्या उंच कड्यावरून एकदम फेकून दिल्यासारखं झालं. परिस्थिती सुधारायला त्यांच्या भेटीचा जो काही उपयोग झाला असता तो शून्यावर येऊन ठेप. तरी इथपर्यंत बडोदा शांत होत, पण आता जरा तंग बनलो होत. अहमदाबादमधल्या हिंदू मुस्लिम दंगली एप्रिलच्या मध्याला थंडावल्या, तेव्हा राखीव जागा विरोधी आंदोलन परत सुरू झालं. त्यावर पोलीस निर्दयपणे तुटून पडले. पोलिसी अत्याचाराचा निषेध करायला 19 एप्रिलला बडोद्यात एक रॅली काढायचं ठरलं. त्याचं नेतृत्व जसपाल सिंगकडे होतं. ही रॅली मांडवीपासून सुरू होऊन महात्मा गांधी रस्त्यानं वाटेत मुसलमान इलाक्यातून जाणार होती. कमिशनर दत्ता जरा काळजीत पडले. त्यांनी मोठा पोलीस फोर्स बोलवून तैनात केला. इथल्याच मिलिटरी इंजिनिअरिंगमधल्या प्रशिक्षणार्थींचा एक सशस्त्र रूट मार्च बडोद्यातून फिरवला. त्यामुळे लोक दबायच्या ऐवजी वातावरण जास्तच तंग बनलं. रॅली निघाली, पण व्हायचा तो गोंधळ झालाच. लाठीमार, गोळीबार झाला. त्यात काही निरपराध नागरिक मारले गेले. बडोदा अहमदाबादच्या रांगेत येऊन बसलं. गावातलं टेन्शन लक्षात घेऊन दत्तांनी काही गुंड, दारू जुगाराचे अड्डेवाले इत्यादींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली बंद करायचं. त्यात 2 मोठ्या टोळ्यांचे म्होरके होते. त्यातल्या एकाचे पालक माधवसिंग सोळंकी, तर दुसरा गट सनत मेहता पुरस्कृत. मुद्द्याची बात ही की पहिला हिंदू आहे, दुसरा मुसलमान. यांचे अड्डे समोरासमोर आहेत. त्यामुळे तिथे सतत किरकोळ मारामाऱ्या चालू असतात. कशी कुणास ठाऊक, पण ही अटकेची ऑर्डर लीक झाली आणि दोनातला हा मुसलमान टोळक्यांचा म्होरक्या भूमिगत झाला. हिंदू गुंड आणि त्याचा साथीदार यांना मात्र पोलिसांनी पकडलं. तेव्हा मुसलमान गुंडांनी विचार केला की आपले मागचे हिशोब चुकते करायला हीच नामी संधी आहे. त्या रात्री त्यांनी सोडा वॉटरच्या बाटल्या, चेन्स, चाकू सुरे, लाठ्यासहित विरोधी अड्ड्यांवर हल्ला चढवला. हिंदू मुस्लिम दंगल बडोद्यात भडकल्याची ही अशी स्टोरी. हे असंच चालायचंच. गुजरातमध्ये हे असंच चालत आलंय. आमच्याकडे नवं नेतृत्व याच प्रक्रियेतून उदयाला येण्याची पद्धत आहे. नेमक्या वक्रोक्तीपूर्ण सुरात डॉक्टर नेनेंनी पुढे गप्पा मारता मारता सांगितलं. दंगलीच्या काळात अनेक गरीब कुटुंब दुकानं लुटून घरं बघतात. दुकानदारांचंही फारसं बिघडत नाही. त्यांनी मालाचा विमा उतरवलेला असतो. शाळा कॉलेजेस बंद पडतात, पण म्हणून काय झालं, सर्वच्या सर्व जणांना वरच्या वर्गात बढती मिळते. दादा लोकांना जुने हिशोब फेडून नवे फ्रेश हिशोब मांडायची संधी मिळते. तोटा कोणाचाच होत नाही. समाजालाही जरा धक्के सोसायची सवय होऊन तो टणक बनतो. मी विचारलं, मृगेश जयकृष्ण केसविषयी हेच म्हणाल का की हे असंच चालायचं? ऑफकोर्स, मृगेश जयकृष्ण केस हा भ्रष्टाचाराच्या हिमनगाचा फक्त वरचा छोटासा दर्शनी भाग आहे. अमीनभाईंनी मृगेश जयकृष्ण भानगडीविषयी थोडी माहिती दिली होती. हा एक बडा उद्योगपती. तो सोळंकी आणि गुजरात समाचारचे मालक संपादक श्री शहा हे एकमेकांचे दोस्त. पण अहमदाबाद जवळच्या एक स्टेडियम बांधण्याच्या प्रकरणावरून मृगेश आणि शहा यांचं फाटलं म्हणे. त्यातच सौ शहांना हवी असलेली एक पोस्ट सौ मृगेशना मिळाली. तेव्हा तर संबंध तुटले आणि गुजरात समाचारनं मृगेश विरोधी मोहीम सुरू केली. बेकायदा परकी चलन भारताबाहेर नेण्याच्या प्रयत्नात मृगेश अडकण्याची घटना मार्चमध्ये घडली. तो पैसा सोळंकींचा होता अशी लाईन गुजरात समाचारनं पकडली. शिवाय दिल्लीत गाजलेल्या गुप्तहेर प्रकरणातील फर्म योगेश माणेकलाल
ही मृगेश जयकृष्णशी संबंधित असल्याचं या वृत्तपत्रानं उघडकीस आणलं. आरक्षण विरोधी आंदोलन सुरू होऊन त्यातही गुजरात समाचारनं सोळंकींना चांगलंच धारेवर धरलं होतं. पोलिसांच्या दमनशाहीविरुद्ध मत पेटवलं होतं. या सगळ्याची गोळाबेरीज होऊन 22 एप्रिलचा हलकल्लोळ घडला. हे सगळं ऐकत असताना मनात नोंदवून ठेवलं की अहमदाबादमध्ये याबाबत तपशील मिळवून स्टोरी तयार करायला हवी. तर डॉक्टर नेने म्हणतात, अशा कितीतरी स्टोरीज देतो मी तुम्हाला. पद्धतशीर दंगली कशा पेटवल्या जातात, सत्ताधीशांना बाया कशा पुरवल्या जातात, पैसे देऊन धंदेवाईक गुंडांकडून हव्या त्या हिंसक कारवाया खून कसे घडवून आणले जातात. इट इज मनी दॅट काउंट्स. तुम्हाला ती श्रावणबाळाची गोष्ट माहिती आहे की नाही? आईवडिलांची कावड घेऊन चालता चालता श्रावणबाळ मध्येच कावड टाकून म्हणतो की मी आता तुम्हाला वाहून थकलो, आता माझ्याच्याने होणार नाही, मी इथेच धंदा टाकतो आणि स्थायिक होतो. आई वडील समजूतदार असतात. ते म्हणतात, बेटा थोडा 4 मैल पुढे चल, आम्हाला माहिती आहे तू नुकतंच साबरमतीचं पाणी प्यालास, ते उतरू दे, जरा हवा बदलू दे, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, सीएमच्या पट्टेवाल्याला तुम्ही एक हिरवी नोट द्या, पहा दुसऱ्या दिवशी सीएमच्या भेटीच्या यादीत तुमचं नाव पहिलं असतं की नाही. अहो, इथपासून तिथपर्यंत, वरपासून खालपर्यंत हेच भरून राहिले. कधीतरी एखादी मृगेश केस उघडकीस येते, तेवढ्यापुरती खळबळ माजते, परत सगळं शांत. त्यामुळे एवढे राजीव गांधी मिस्टर क्लीन म्हणून अजून तरी ओळखले जातात, त्यांना सुद्धा सोळंकींबाबत जरा सबुरीनं घ्यावं लागतंय. अमीनभाईंनी दिलेला शेवटचा मुद्दा. लोकसभा निवडणुकीत सोळंकींनी काँग्रेसला मिळवून दिलेल्या यशाबद्दल विधानसभा निवडणूक मुक्त हस्ते त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. सोळंकींनी आपले स्पर्धक खड्यासारखे बाजूला सारले आणि एकूण 60% तिकीटं खत्री जातीच्या लोकांना दिली. त्यामुळे विधानसभेतल्या काँग्रेस पार्टीत आज अनुभवी कार्यक्षम सदस्यांची उणीव आहे. मंत्रिमंडळाचा स्तरही उतरलाय. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुजरातमधली काँग्रेसची सत्ता चालू ठेवायची तर सोळंकींची उचलबांगडी करता येणार नाही. पण काही काँग्रेसी आमदारच आम्हाला सांगतात की आता हा गेला तर बरं, इति डॉक्टर नेने. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होणं शक्य आहे. यावर अमीनभाई आणि नेने यांचं एकमत. म्हणजे आजचा फोकस जरा राखीव जागा प्रश्नावरून सरकून राजकारण, पोलीस, वृत्तपत्र, दंगली यावर येऊ पाहत होत. पण या गोष्टी फोकस करायला बडोद्यापेक्षा अहमदाबाद, राजधानीचं शहर जास्त योग्य आहे. दिवस मावळून गेला तशी बडोद्यातली हरदासाची कथा राखीव जागांच्या प्रश्नाच्या मूळ कथेवर परत आली. आज रोटरी क्लबची वीकली मीटिंग अँड डिनर प्रोग्राम होता. डॉक्टर नेने पालक, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, ते मला तिथे बरोबर घेऊन गेले. इथे सगळी वकील, डॉक्टर, पत्रकार, प्राध्यापक, मोठे व्यापारी, उद्योगपती, बडोद्याचं सगळं एलिट हजर होतं. बडोद्याच्या गर्दीपासून दूर पोलो ग्राउंडच्या पॉश कॉर्नरवर ही सभा होती. मुलायम, हिरवळ, थंड हवा, स्वच्छ प्रकाश, शेजारी गार्डन रेस्टॉरंट, त्याच्या शेजारी पोहण्याचा तलाव, सर्व काही गुजरातमध्ये सध्या काय चाललंय हे पार विसरायला लावेल असं होतं. पण विसरता मात्र येत नव्हतं, कारण लोक, प्रत्येकाच्या बोलण्यात हाच एक विषय. गुजरातच्या सद्यस्थितीचे विविध पैलू, त्याचे उद्योग व्यवसायावर झालेले परिणाम, पालक संघ आणि प्राचार्य संघ यासारख्या जबाबदार संस्थांनी सुद्धा बंदच्या प्रकारात सहभागी व्हावं याचं एका पालक डॉक्टरना सखेद आश्चर्य वाटत होतं. त्यामुळे मुलांचं 1 वर्ष वाया जाणार याची काळजी त्यांना वाटत होती. तर दुसरा पत्रकार सांगत होता की पेपरामधून येणाऱ्या बातम्या एकतर्फी आहेत, त्या फक्त राखीव जागा विरोधी आंदोलनाची बाजू उचलून धरतायत. पोलिसी अत्याचाराच्या बातम्या बढाचढाके देत आहेत. म्हणजे पोलीस नग्न होऊन स्त्रियांसमोर अश्लील हावभाव करत नाचले हे खरं नाही. खरं उलट लोकांनी आधी खूप खोडसाळपणा केला हे कोणी सांगत नाही. लोकांनी जमावानी अनेकदा पोलिसांवर हल्ले केले. दगडांचा वर्षाव, त्याला पथराव असा शब्द आहे, पथराव केला. पेट्रोल बॉम्ब्स, गावठी मिसाईल्स, खिळे लावलेले सिमेंटचे बॉल्स वगैरेंचा शिस्तीत वापर केलाय. आणि सर्वात गंमत म्हणजे हे सर्व करून पोलीस चाल करून आले की हा जमाव पाहता पाहता आजूबाजूच्या पोळ गल्ल्या मध्ये पसार व्हायचा आणि पोळाच्या तोंडाशी स्त्रिया येऊन उभ्या राहायच्या. तुम्ही सांगा काय करावं पोलिसांनी वगैरे. हे सर्व ऐकताना जाणवलं की अत्यंत योग्य वेळी आपण इथे पोचलो. अजून लष्करी निमलष्करी फौजा तर तैनात आहेत, पण दिवस काळातली संचारबंदी उठवली आहे.
त्यामुळे हालचालींवर प्रतिबंध नाही, पण वातावरणात ताण आहे. नुकत्याच घडून गेलेल्या घटनांच्या स्मृती, जखमा अजून ताज्या आहेत. त्यांचं फॉसिल तयार झालं नाहीये. त्यामुळे लोक भराभरा उफाळून बोलतात. जीभ बंद ठेवावी एवढा ताण आता शिल्लक नाही आणि सगळं विसरून जावं एवढं अजून जुनं झालं नाहीये. आंदोलन, दंगली, पोलीस, सरकार या सर्वांचे संदर्भ अजून ताजे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घडामोडींना कधीही पूर्ववत वळण लागू शकेल. दंगली उसळू शकतील किंवा दंगलींमुळे स्थगित केलेलं आंदोलन परत भडकू शकेल. आजच रोस्टर पद्धतीच्या निषेधार्थ गांधीनगरमधले सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे गांधीनगरमधलं कामकाज थंडावल्याची कबुली सरकारनेही दिली आहे. या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा इशारा दिलाय. काल सोळंकींनी अहमदाबादजवळ साबरमती नदीवर बांधलेल्या इंदिरा गांधी पुलाचं उद्घाटन केलं. तो समारंभ कसाबसा पार पडू शकला. राखीव जागाविरोधी आंदोलनाच्या भट्टीत लोखंड तापलंय, तोवरच रोस्टर पद्धत रद्द कराचा घाव घालून घेण्याचं टायमिंग साधण्याचा सरकारी कर्मचाऱ्यांचा रागरंग दिसतोय. असं झालं तर सरकारला जड जाणार आहे. राखीव जागांच्या धोरणाचा सरकारला पुनर्विचार करावाच लागेल, असं डॉक्टर चंद्रकांत सुरा सांगत होते. डॉक्टर चंद्रकांत सुरा, वाली म्हणजे पालक संघ बडोदा शाखेचे अध्यक्ष, अर्थातच राखीव जागा विरोधाचे पुरस्कर्ते. ही आजची आणि बडोद्यातली शेवटची मुलाखत. वाली मंडल ही संस्था प्रथम स्वयंसेवी स्तरावर सुरू झाली. आपणहून काही शाळांनी वाली मंडळाच्या शाखा चालू केल्या. शैक्षणिक विकासासाठी पालक आणि शाळांमधला सहयोग अधिक चांगला घडवून आणणं हा वाली मंडलच्या स्थापनेचा हेतू. 1977 मध्ये म्हणजे जनता पक्षाच्या कारकिर्दीत सरकारने कायदा करून सर्व शाळांमध्ये या पालक संघटनेची शाखा असावी असं ठरवलं. वाली मंडलनी आत्तापर्यंत प्रवेश देताना देणगी घेणं, क्लासच्या रूपात समांतर शाळा काढणं या प्रकारांना विरोध करण्याबाबत काही काम केलंय. मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करण्याची ही पहिलीच वेळ. अशा वाली मंडलचे डॉक्टर सुरा हे महत्त्वाचे प्रवक्ते. ते स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या तोंडून प्रथमच राखीव जागा विरोधाची अधिकृत सैद्धांतिक भूमिका ऐकायला मिळाली. नाहीतरी याआधी बहुतेक पेपरमधनं सर्व वाचली होती. सर्वसाधारणपणे वृत्तपत्रांनी राखीव जागा विरोधी आंदोलन इतकं उचलून धरलंय की त्यामागच्या भूमिकेचं समर्थन वृत्तपत्रात बरंच तपशीलवार वाचायला मिळतं. म्हणून मुलाखतीच्या सुरुवातीला मी त्यांना म्हटलं की तुमच्या भूमिकेचा गोषवारा मीच सांगतो. मलाही तो एक चांगला एक्सरसाइज होईल. नंतर त्यात काही बेरीज वजाबाकी असल्यास तुम्ही सांगा. चक्क डाव्या हाताची बोटं मोजत सांगितलं. कारण 1, राखीव जागा आत्तासुद्धा भरत नाहीत, मग टक्केवारी वाढवायचं कारण काय? 2, कारण हेच की मागासवर्गीय मतांची व्होट बँक नेहमी आपल्या मागे राहावी एवढाच सरकारचा हेतू आहे. दलितांचा विकास वगैरे थापा आहेत. 3, मेरिटोक्रेसीचं प्रतिपादन. राखीव जागा पद्धतीमुळे गुणवत्ता मार खाते. एकूण शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचा स्तर घसरतो. 4, राखीव जागांच्या पद्धतीमुळे जातींच्या भिंती पक्क्या होतात, यामुळे जातीय तेढ निर्माण होते. आणि 5, यामुळे आपला देश वर्गयुद्धाच्या दिशेने वाटचाल करायला लागलाय. वेळीच राखीव जागांना आवर घातला नाही तर राष्ट्रीय एकता धोक्यात आहे. डॉक्टर सुरा म्हणाले, अगदी बरोबर. या आधारावर आता पुढच्या शंका प्रस्तुत करण्यापूर्वी म्हटलं जरा ते काय सांगतात ते ऐकू. डॉक्टर सांगायला लागले, राखीव जागांची सवलत खरं तर मर्यादित काळासाठी 10 वर्षांसाठी होती. आता ते म्हणतात ही कायमची हवी आणि टक्केवारीही वाढवून हवी. असं कसं चालेल? मग आमच्या मुलांनी काय करावं? मागासवर्गीय विद्यार्थी 50% मिळून मेडिकलला प्रवेश मिळवू शकतो आणि माझा मुलगा मात्र 85% मिळवूनही बाजूला फेकला जातो. का तर सवर्ण आहे म्हणून, तो हरिजन म्हणून. म्हणजे हा जातीभेदच झाला की. यांनी समता कशी येणार? घटनेनुसार जाती, वंश, लिंग, धर्म या आधारावर भेद केले जाणार नाहीत असं आश्वासन आहे. म्हणजे राखीव जागांची तरतूद घटनाविरोधी ठरते असं त्यांनी वरील 5 कलमांचं विस्तृत प्रतिपादन केलं. ते ऐकताना राखीव जागा विरोधक विरुद्ध राखीव जागावादी असं सैद्धांतिक ध्रुवीकरण डोळ्यासमोर स्पष्ट झालं. गंमत वाटली की उपलब्ध टक्के भरत नाहीत आणि राखीव जागांच्या इश्यूचा फक्त राजकीय वापर केला जातो. यावर दोन्हीकडे एकमत आहे. इथपासून मात्र दक्षिणोत्तर वाटचाल सुरू होते. राखीव जागांच्या विरोधाला किंवा समर्थनाला
दोघेही राज्यघटना आधाराला घेतात. एकाच्या मते राखीव जागा घटनाविरोधी, दुसऱ्याच्या मते त्या घटनेनुसारच देऊ केल्यात. एकाच्या मते राखीव जागांमुळे जाती पक्क्या होतात, दुसऱ्याच्या मते त्या ढिल्या होतात. एक गट म्हणतो या धोरणाचा पुनर्विचार आवश्यक आहे, दुसऱ्याच्या दृष्टीने पुनर्विचार अजिबात आवश्यक नाही. पहिल्या गटातले म्हणतात राखीव जागांच्या धोरणाचा पुनर्विचार झाला नाही तर जातीय संघर्ष अटळ आहे. दुसऱ्या गटातले हत्यार उपसतात की पुनर्विचार झाला तर जातीय संघर्ष अटळ आहे. हे म्हणतात आहे हे चालू राहिलं तर देशाची एकता धोक्यात आहे. वैचारिकदृष्ट्या दोन परस्पर विरुद्ध टोकाच्या या भूमिका आहेत. मागल्या 40 वर्षांच्या सामाजिक अनुभवामधून या भूमिका तयार झाल्यात. आता या भूमिकांमधून आकार घेणाऱ्या चळवळीमधून यापुढची सामाजिक स्थिती जन्माला येणार आहे. वैचारिक भूमिकांचा विचार करता त्यात जातीय संघर्ष लपलेला दिसतो. आत्ताच काही मोर्चेबंदी सुरू झालेली दिसते. संघटित राखीव जागा वादी गट गुजरातमध्ये उदयाला यायला लागला आहे. त्यांच्या विरोधकांशी किरकोळ चकमकी झाल्याच्या बातम्या काही नवीन नाहीत. गुजरात बाहेरही विविध संघटनांनी आपापल्या वैचारिक भूमिकांनुसार रेषा आखून घेतलेत. रिपब्लिकन पक्ष इशारा देतोय की महाराष्ट्रात राखीव जागांना विरोध झाला तर लढा उभारावा लागेल. तर मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार राखीव जागा विरोधाच्या मुद्द्यावर एक अखिल भारतीय सूत्रचालन समिती तयार करण्याच्या प्रयत्नात दिसतात. शेतकरी संघटनेनं मात्र खणखणीत दम दिलाय की राखीव जागा हा इश्यू करून महाराष्ट्रात चळवळ आणण्याचा प्रयत्न आपण चालू देणार नाही. मुळात हा प्रश्न आर्थिक म्हणजे रोजगाराचा आहे. रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध व्हाव्यात. उपासमार होते आणि भाकरीच्या एका तुकड्यासाठी समाजाचे गट एकमेकाविरुद्ध झुंजतायत. 14% राखीव की 28% करत. हा उपाय नाही. भाकऱ्यांची संख्या वाढवा हा त्याला उपाय. आणि त्याला उपाय अर्थातच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव. अशी मांडणी शरद जोशींनी गरजून ठेवली आहे. गुजरात हा दृष्टिकोन लक्षात घ्यायला तयार दिसत नाही. एवढं मानून चालायला हरकत नाही की शेतकरी संघटनेने हा खणखणीत दम दिलेला खराच असेल तर निदान महाराष्ट्रात तरी राखीव जागांविरोधी आंदोलन उभं राहू शकत नाही. मराठा महासंघाने परवा मुंबईत काढलेल्या मोर्चाविषयी इकडे बरीच उत्सुकता आहे. दोन्ही बाजू त्याची चौकशी करतात. खरं तर कर्नाटकात राखीव जागांचं प्रमाण 60%, तर तमिळनाडूमध्ये जवळजवळ 78%. तिथे निषेधपर आंदोलन नाही, पण गुजरातमधल्या 31 किंवा 49% विरोध करायला केवढं प्रखर आंदोलन उभं राहतं. अशात अजून जिथे सरळ सरळ हरिजनांच्या कत्तली होतात अशा मध्ययुगीन प्रांतामध्ये ही चळवळ पसरली तर. म्हणून डॉक्टर सुरांच्या या शब्दांनी समाधान होत नव्हतं की आमचं हे आंदोलन हरिजनांच्या विरुद्ध नाही. हरिजनांना आम्ही आपले मानतो, ते आमच्या घरी येतात, बरोबर जेवतात, आंतरजातीय विवाहाचं प्रमाणही वाढतं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही विषमतेचे पुरस्कर्ते नाही. हरिजन समाज शैक्षणिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या आमच्या बरोबरचा व्हावा असंच आम्हाला वाटतं. पण एक प्रकारचा अन्याय दूर करायला दुसऱ्या प्रकारचा अन्याय रुजवणं हा उपाय नव्हे. आज राखीव जागा हा तसा अन्याय आहे. एक तर्कशुद्ध भूमिका म्हणून डॉक्टर सुरांच्या नजरेतून हे सर्व बरोबर असेलही. मी विचार करत होतो की या प्रकारच्या आंदोलनामधून कशा प्रकारचं सामाजिक अभिसरण गतिमान होत असेल. कमी टक्क्यावर इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश मिळवलेल्या मागासवर्गीयांविषयी इतर विद्यार्थ्यांच्या मनात आत्ताच दुरावा असतो. नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचा उल्लेख सरकारी ब्राह्मण असा झालेला ऐकायला मिळतो. पाणी लोणीवाले ऑफिसर्स असा तुच्छ उच्चारही होत असतो. आता जेव्हा सवर्ण विद्यार्थ्यांचे मोर्चे राखीव जागांचा धिक्कार करतात तेव्हा त्याच कॉलेजात त्या विद्यार्थ्यांबरोबर शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी काय विचार करत असेल. त्याला वाटत असणार ही लढाई आपल्या विरुद्ध छेडली जाते. आपल्या इथल्या अस्तित्वाला त्यांचा आक्षेप आहे. यानंतर या विद्यार्थ्यांमध्ये परस्परांबद्दल मैत्री राहू शकेल का? म्हणून मी डॉक्टरना विचारलं, डॉक्टर, सामाजिक विषमता दूर व्हावी याला कोणाचाच आक्षेप नाही. निदान उघडपणे विषमतेचं समर्थन करावं अशी सामाजिक स्थिती आता राहिलेली नाही. म्हणजे समता हे साध्य, राखीव जागा हे साधन. तुमचा आक्षेप साध्याला नाही, साधनाला आहे. मग तेच साध्य प्राप्त करायला काही पर्यायी साधनं तुम्ही सुचवू शकता का? शैक्षणिक गुणवत्ता मिळवायला हरिजनांना खूप सवलती द्याव्यात, ते म्हणाले. पंचवार्षिक योजनेतले कोट्यवधी रुपये त्यांच्यासाठी घर बांधणी, अभ्यासिकांची सोय, वसतिगृह,
शिकवण्या, मोफत पुस्तकं, शैक्षणिक साधनं यावर ओतले जावेत, पण गुणवत्तेवर तडजोड नसावी. घटना वय वर्ष 14 पर्यंत सक्तीचं शिक्षण अंमलात आणण्याविषयी बोलते. ते कलम अंमलात आणलं जायला हवं. शिक्षण प्रसार होईल तशी विषमतेची पकड सैल होत जाईल. राखीव जागांची तरतूद चालू ठेवायला हरकत नाही, पण ही सवलत एकाच पिढीला मिळावी. ज्या पित्यानं राखीव जागांची सवलत वापरली आहे त्यांच्या मुलाला ती सवलत मिळू नये. तो समाजात इतर मुलांच्या बरोबरीने मोजला जावा. वाटल्यास 2 पिढ्याही चालतील, पण कुठेतरी सीमारेषा ठरवली जावी. यामुळे आत्ता राखीव जागांचा गैरवापर होतो तोही थांबवता येईल. या सवलतीचे फायदे मागासवर्गीयांपैकी वरच्या 2-5% पोचतात. ते समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेता येतील. या पद्धतीने टप्प्याटप्प्याने राखीव जागांची टक्केवारी कमी करत न्यावी. सुमारे एका पिढीअखेर समाज केवळ गुणवत्तेच्या निकषावर मोजता येईल. राजीवजींनी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करण्याचं आश्वासन दिलंय. त्यात या सर्वांचा विचार होईल अशी आम्हाला आशा आहे. डॉक्टर सुरांनी दिलेलं हे उत्तर घेऊन मुक्कामी परतलो.